पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो हालेलुया. येशू सोबत आहे ही गोष्ट अनेकदा अनेक लोक विसरतात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण कुठेही येता जाता आपल्या ध्यानात एक गोष्ट ठेवायचं की आमचा सोबत येशू आहे. हालेलुया. दोघे किंवा तिघे हालेलुया माझ्या नावाने जिथे येत आहे तिकडे त्यांच्यामध्ये पुढे बोला मी उपस्थित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असणार शाळेत असणार एखाद्या वेळी असणार असे काही बोललेले नाहीये. खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे माझ्या नावाने जर दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जर एकत्र आलं तर त्याच्यामध्ये मी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. इथे फिजिकली येशू त्यांच्यामध्ये आहेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी बोट कुठे जात आहे तेव्हा जोरात लाटायला लागले एवढं की आता बोटच उडणार. हालेलुया. अशी परिस्थिती का निर्माण झाली असेल. हालेलुया. एखाद्या वेळी हे कारण होऊ शकत आहे. हे लोक येशूला विचारत नाही. आपसात आपलं सर्व करत बसलेलं आहे. येशूला त्या गोष्टीमध्ये त्यांनी सामील करून घेतलं नाही. म्हणून येशूने एक चोप काढला. येशू कुठे झोपले. कुठे झोपले येशू. कुठे बोटी. हालेलुया. हालेलुया. कसे झोपले. उशाला हात ठेवून झोपले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदल्या रात्री मच्छर खाल्लं असेल का येशूला. एवढे झोप कशाला आले ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढं झोप इतके मोठा लाटा येत आहे. लाटा हळू येत होता का. जोरात लाटा येत आहे. तिथे शांतपणे झोपणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टीला तो स्पिरिच्युअल लाईफ. या गोष्टीला म्हणतो आत्मिक जीवन. लाटा भयानक येत आहे. कितीही प्रकारचा लाटा येऊ दे. कितीही जोरात येऊ दे. हालेलुया. तिथे अजून जोरात सामर्थ्यवान विश्वासाने झोपायला जमणे. याला म्हणतो आत्मिक जीवन. सेमिनारीमध्ये होतो तेव्हा संध्याकाळच्या आमच्या प्रार्थनेच्या वेळेत आमच्याकडे एक भूकंप झाला. मी डोळ्यात धरून प्रार्थना करत होतो. हालेलुया. मी बघताना मी डोळे उघडून बघताना मी सोडून कोणीही त्या देवळामध्ये नव्हता. सर्व लोक जेव्हा भूकंप झाला उठून पडून बाहेर पडले. सेमिनारीच्या बिल्डिंग वगैरे एकदम स्ट्रॉंग आहे. हालेलुया. विश्वासाने प्रार्थना करताना देखील आपले विश्वास कधी कधी
ढालमळत आहे. प्रार्थनेत बसलेल्या ठिकाणी सुद्धा कधी कधी आपला विश्वास ढळमळून जात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. मी ज्यांच्यावर भरवसा ठेवलेला आहे मी त्यांना जाणतो असे बोलायला ज्यांना भेटत आहे त्या व्यक्ती येशूला जाणलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 या वचनाद्वारे येशूने आपल्याला एक सत्य शिकवलेलं आहे. आत्मिक जीवन जगणारा व्यक्ती भयानक मोठा लाटा चालू असल्या तरी त्यामध्ये विश्रांती घेऊ शकतो. एका बंधूला पोलिसनी पकडून घेऊन गेले मर्डर केस मध्ये. त्यांच्या घरातील सगळ्यांना माहिती आहे आमचा भाऊ किंवा आमचा मुलगा अशी एक गोष्ट करणारच नाही. साधी खोटं बोलायला घाबरणारा माणूस आहे. घरामध्ये शांततेशिवाय कधी वागलेलं नाही असा या माणसांच्यावर कोणतरी इतके मोठा आरोप लावलं तर ते खरं नाही. घरातील सर्वांना माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या माणसांच्या बहीण अमलाश्रममध्ये प्रार्थनेसाठी आली होती. त्या बहिणीने मला सांगितलं फादर मी आतमध्ये जाऊन पोलीस इन्स्पेक्टरना विचारलं तुम्हाला वाटते का भावानी गुन्हा केला असं तुम्हाला वाटते का. पोलिसने स्वतः तिला सांगितलं तुमच्या भावाने हे काम केलेलं नाही. हालेलुया. पोलिसने तिला उत्तर दिलेली गोष्ट असे आहे तो आला तेव्हापासून आतमध्ये झोपलेला आहे. हालेलुया. अशा काम करणारा जो माणूस आहे त्याला झोप नाही लागणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा आम्ही बघतो तो आला तेव्हापासून आतमध्ये बसून तो झोपत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांना झोप येणार. झोपता येते. देव कोण आहे परमेश्वर कोण आहे याचा जाणीव जेव्हा तुम्हाला भेटणार ज्यांना झोप कधी लागत नाही ते लोक सुद्धा बिंदास झोपतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. काही लोकांना झोपेची गोळीची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. देव कोण आहे याचा जाणीव ज्या व्यक्तीला एक दिवस भेटलेला आहे पर त्याला झोपेच्या गोळीची गरज होती. प्रेज द लॉर्ड. आत्ताचा रिट्रीटला भाग घेतलेली एक बेगीन तिने मला बोलले फादर 8 वर्ष माझा गेला मी झोपेच्या गोळीला हात लावलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिट्रीट मध्ये येऊन भाग घेऊन इथून जाताना देवाने मला एक अनुभव दिला. मी त्या दिवशी झोपेच्या गोळी सोडून दिलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 अमलाश्रममध्ये एकदा रिट्रीट झाले काही 29 वर्ष झोपलेले नाही. झोपेचे गोळी खाल्लं तरी 29 वर्ष तिला झोप लागलेली. ताई अमलाश्रममध्ये व्हीलचेअर मध्ये आली होती. प्रेज द लॉर्ड. पहिले रात्री
29 वर्षानंतर 6 तास तिला झोप लागली. पहिलेला 6 तास झोपले. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. या ताई देवाच्या कृपेत व्हीलचेअर मध्ये आलेले ताई दुसऱ्या दिवसापासून चालायला चालू केले आणि घरी जाताना मात्र चालत उठून घरी गेले. हालेलुया, 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 धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आपण येशूला जेवढून ओळखायला प्रयत्न करू. ज्यांनी तेव्हा त्या शिष्याला एक प्रश्न टाकलं, तुमचा विश्वास कुठे आहे? हालेलुया. येशूचं ते वाक्य जिवंत वाक्य आहे. हालेलुया. आपण इकडे तिकडे रडून होतो तेव्हा परमेश्वर आपल्याला पण हे प्रश्न टाकणार, तुझा विश्वास कुठे आहे? हालेलुया. तेव्हा विचार करायचा ते कुठे ठेवलेला आहे. बरोबर त्या ठिकाणी कोणाचा तरी एक दुःख नाही, परमनंटली पूर्णपणे 100% प्रभूने दूर करून कोणाला तरी एक आशीर्वाद दिलेला आहे. कोण आहे? दुःख नाही होता तर बरोबर तू बरोबर एकदा वापरून बोलतो, दुखत नाही ना आता? नाही. कधीपासून तर दुःख नाही होतं तुझं? हे 5 महिने झाला. तुझा हातवर पण येशूने मोकळा केलेला आहे. हात एकदम मोकळा झाला. हाताचा त्रास कधीपासून होते ते पण 5 महिने. पाठीमागचं ताईला बरं वाटते? बरं वाटतं. कोणाचा तरी डोक जड झाल्यासारखा होता. हे डोकं असे डोक्याचे भाग जड झाल्यासारखा होता. असा त्रास असले कोणाला तरी येशूने बरं केलेला आहे. बरं वाटते. हालेलुया, बरं वाटते. हालेलुया. इथून खाली थोडा भाग कोणाला तरी काहीतरी त्रास होतो. इथून खाली पर्यंत बरं वाटतं ना? हालेलुया. बरं वाटतं. हालेलुया. एवढ्या भागात दुखणं कोणाचं बरं झालं? एवढ्या भागातील दुखणं, हाताचा या भागात दुखणं कोणाला होतं? बरं वाटते. प्रेज द लॉर्ड. एवढ्या भागामध्ये चमकल्यासारखा वर अधूनमधून त्रास होत आहे, असे कोण आहे? विश्वास ठेवा. तिघे विश्वास, 5 लोक, 6. हालेलुया. सगळे लोक विश्वास ठेवा. हालेलुया. एका डोळ्यातून पाणी वाहत आहे, अश्रू येत आहे, पाणी वाहत आहे एका डोळ्यातून. हालेलुया. ते येशूने बंद केलं. हालेलुया. टाळ्या वाजवून द्या. स्त्रियांच्या संबंधातील काहीतरी ऑपरेशन, कुणाच्या तरी पोटाच्या खालच्या भागामध्ये ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन झालं तरी त्याचा फायदा झाला नव्हता. त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता पूर्णपणे बरे करून, क्लिअर करून आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. आपण टाळ्या वाजवू. परमेश्वर तुम्हा सगळ्यांसाठी एक सुंदर संदेश देत आहे. ते संदेश असे आहे, तुम्ही हट्टीपणा, हट्ट धरत आहे तेव्हा तुम्ही देवापासून लपून बसायला जात आहे. हालेलुया. हट्टीपणा हे शैतानाचं देणगी आहे,
शैतानाचा स्वभाव आहे. तुम्ही ज्या क्षणामध्ये हट्ट धरायला चालू करताय, तुम्ही शैतानाला सांगितलेलं आहे, मी स्वतःला तुला विकून टाकतो, मी आता देवाचं नाही तुझंच आहे, तू मला घे. म्हणून हट्टीपणा चालू व्हायचं अगोदरच आपण कंट्रोल करायचं. शैतानाला सांगायचं मी मला तुझा गुलाम म्हणून तुझ्या हातात नाही देणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.